हेलो एवरीवन, अस्सलाम वालेकुम. सबको नमस्कार. माझं नाव खुशनुमा आहे. एक मेकअप आर्टिस्ट आहे. रिसेंटली आम्ही एक लुक क्रिएट केलेला राधावाला. त्याकरिता आम्हाला खूप मेहनत लागली. ती कशी चला बघूया. मी रेडी झाली आणि वेट केला माझ्या फ्रेंड्सचा. ती आली. मग नंतर आम्ही निघाले वडसाकरिता. अर्ध्यापर्यंत नाही गेलं तर खूप पाऊस आलं. त्यामुळे आम्हाला गुरनोली बस स्टॉपवर 1.5 तास वेट करायला लागला. पाऊस थांबल्यानंतर आम्ही परत निघालो. बट आमचा जाऊन काही अर्थ राहिला नाही, कारण की आम्ही ज्यांचा ड्रेस मागायला गेलो होतो ती अवेलेबलच नव्हती. मग आम्ही परत विचार केला की एक रेंटला बघूया, पण ते आम्हाला सुद्धा आवडले नाही. त्यानंतर पाणीपुरी खायला निघालो मूड फ्रेश करण्याकरिता, पण तिथं खूप गर्दी होती. त्यामुळे आम्ही अगोदर मार्केटला गेले. मार्केटला जाऊनही आमचा काही अर्थ राहिला नाही, कारण की आम्हाला जी वस्तू पाहिजे होती ती आम्हाला दोन्ही दुकानात मिळाली नाही. मग नाही, आम्ही मूड ऑफ करून परत गेले मूड ठीक करण्याकरिता पाणीपुरी खाण्यासाठी. तिथं गेलं, थोडासा विचार केला की पाणीपुरी खाऊनच जायचं. बरं आम्ही गेले. तिथं लाईन लागली होती आणि पाणीपुरीसाठी वेट केल्यानंतर फायनली आम्हाला पाणीपुरी मिळाली आणि पाणीपुरी खाऊन आमचा मूड ठीक झाला. त्यानंतर आम्ही फ्लावरच्या दुकानात गेले. फ्लावर सिलेक्ट केला, कारण की आम्ही ऑलरेडी डिसाईड केलेलं होतं की सगळी फ्लावर ज्वेलरी घालायची आम्हाला हातापायामध्ये, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असणार. त्यामध्ये आम्ही फ्लावर सिलेक्ट केला. त्यानंतर मला हा क्यूटचा एक फ्लावर आवडला होता आणि हे सुद्धा फ्लावर घेतले आम्ही. त्यामध्ये हे सगळं गाडीमध्ये ठेवलं. थोडं मूड ठीक करून निघाले परत आमच्या गावाकडे. ही मला माझी गावी सोडून निघाली कुरखेडाकरिता. नेक्स्ट डे मी पोहोचली हिच्या घरी आणि त्यानंतर आम्ही गेलो आमच्या मैत्रिणीच्या घरी, कारण की आम्हाला एक छोटंसं कानोबा लागत होतं. त्यामुळे तिने आम्हाला छान चकली आणि लाडू दिलं. त्यानंतर आम्ही निघालो घराकडे. बघा रस्ता किती खराब झालेला आहे आणि पाऊससुद्धा येत होता. मग आम्ही सगळं सामान वगैरे काढलं, सगळं चेक केलं की आमच्याकडे सगळं बरोबर आलेलं आहे का. त्यानंतर आम्ही फ्लावरची ज्वेलरी सगळी बनवून ठेवून घेतली. ही बघा अशा प्रकारे झाली ही. त्यानंतर फायनली आज आमचं शूट होतं. मॉर्निंग झाली आमची. छान मी माळ बनवून ठेवली एक आणि त्यानंतर मेकअप सुरू केलेला होता. त्यानंतर ड्रेस आला आमच्याकडे. मी हिच्या ब्लाऊजला फिटिंग मारत बसली. त्यानंतर आमच्या एक मैत्रिणीला वैष्णव टीका लावून वगैरे रेडी केला. हिला आलता वगैरे सगळं लावून दिली तिने. मग रेडी होऊन आम्ही निघालो आमच्या फोटोशूटच्या स्पॉटसाठी. मनामध्ये असं चालत होतं की फक्त पाऊस नको यायला. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मी हिला सगळी फ्लावरची ज्वेलरी घालून दिली. फायनली आमचं फोटोशूट झाले. एवढी स्ट्रगल लागत असते गाईज एका फोटोशूट करिता. आता आम्ही निघालो घरी रिटर्न. बघू शकता की इव्हनिंग झालेली आहे. थँक्यू सो मच गाईज व्हिडिओ बघण्याकरिता.